नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न आहे, नॅचरल गॅस आणि गोबर गॅसमध्ये पुढीलपैकी कोणता वायू आढळतो? नॅचरल गॅस आणि गोबर गॅसमध्ये पुढीलपैकी कोणता वायू आढळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मिथेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चिमणे घरटे बांधत होती. आपल्याला वाक्यातील काळ सांगायचा आहे. चिमणे घरटे बांधत होती या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणता काळ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भंडारदरा धरण हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भंडारदरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारताचे 0 मैल पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारताचे 0 मैल हे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतीय नौदलामधून पुढीलपैकी कोणती युद्धनौका ही सेवानिवृत्त करण्यात आलेली आहे? भारतीय नौदलामधून सेवानिवृत्त करण्यात आलेली युद्धनौका पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 INS विराट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राज्य राखीव पोलीस बलाचे महाराष्ट्रामध्ये एकूण किती गट आहेत? राज्य राखीव पोलीस बलाचे महाराष्ट्रामध्ये एकूण किती गट आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 16 गट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 वाराणसी हा पुढीलपैकी कोणाचा मतदारसंघ आहे? वाराणसी हा पुढीलपैकी कोणाचा मतदारसंघ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नरेंद्र मोदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लिहिलेली आहे? संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लिहिलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नेवासे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताचे 29वे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? भारताचे 29वे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कस्तूरचंद पार्क पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कस्तूरचंद पार्क हा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सायना नेहवाल पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? सायना नेहवाल पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बॅडमिंटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 उन्मिलित होणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. उन्मिलित होणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विकसित होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पवनार आश्रम पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवनार आश्रम पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वर्धा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कोराडी औष्णिक वीज केंद्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोराडी औष्णिक वीज केंद्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील केंद्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 उलटी अंबारी हाती येणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? उलटी अंबारी हाती येणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भीक मागण्याची पाळी येणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 एका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती वेळा कापावी लागेल? एका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती वेळा कापावी लागेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9 वेळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली वाक्याचा पुढील आपला प्रयोग सांगायचा आहे. आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली पुढील वाक्याचा प्रयोग सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 NSG म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? NSG म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नॅशनल सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 प्राणीपात आपल्या या ठिकाणी समानार्थी शब्द सांगायचा आहे. प्राणीपात या शब्दाचा पुढीलपैकी योग्य समानार्थी शब्द कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अभिवादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 लोहगाव विमान
विमानतळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? लोहगाव विमानतळ हे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 EFM हे पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? EFM हे पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मतदान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रामधील नक्षलग्रस्त जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधील नक्षलग्रस्त जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 इंडिया गेट पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडिया गेट हे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे? विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चिखलदरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बोके संन्यासी आपल्या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ढोंगी मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो? राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन पुढीलपैकी कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 6 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतामध्ये पिनकोड क्रमांक वितरित केले आहेत. पिनकोड प्रणालीमध्ये पहिले 3 अंक काय दर्शवतात? पिनकोडमधले पहिले 3 अंक हे पुढीलपैकी काय दर्शवतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वितरणाचा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 येता का आपण शिकारीला या वाक्यामध्ये आपला सर्वनाम ओळखायचे आहे. येता का आपण शिकारीला या वाक्यामध्ये सर्वनाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपण या ठिकाणी वाक्यामधले सर्वनाम होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नाही? खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जावई या शब्दामध्ये ज हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? जावई या शब्दामधील ज हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दंत तालव्य वर्ण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सध्या तरी मला अभ्यास करावा वाटत असे आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे या वाक्याचा पुढीलपैकी योग्य काळ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी योग्य काळ होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये अति पश्चिमेकडील व अति पूर्वेकडील राज्याची आपल्याला जोडी ओळखायची आहे. भारतामधील अति पश्चिमेकडील आणि अति पूर्वेकडील आपल्या राज्यांची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात आणि अरुणाचल प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कलिंग युद्धाशी आपला संबंधित नाव कोणते आहे ते सांगायचे आहे. कलिंग युद्धाशी पुढीलपैकी कोणते नाव हे संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सम्राट अशोक या ठिकाणी कलिंग युद्धाशी संबंधित नाम होईल. प्रश्न क्रमांक 36 ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सदस्यसंख्या किती असू शकते? ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त पुढीलपैकी किती सदस्यसंख्या असू शकते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 17 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधील अति दक्षिणेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस आपला वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस आपला वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्लेष अलंकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 समाजामध्ये वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत आपल्या वाक्यामध्ये शब्द शक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी या वाक्यातील शब्द शक्ती होईल ऑप्शन क्रमांक 4 व्यंग्यार्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 BS3 BS4 सध्या चर्चेमध्ये आहेत. यामधील BS म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बायोसोर्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? तर या ठिकाणी
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मिथेन या ठिकाणी उदासीन वायू होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री पुढीलपैकी कोण आहेत? भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजनाथ सिंह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आई मुलांना जेवायला वाढत होती. आपला वाक्याचा काळ सांगायचा आहे. आई मुलांना जेवायला वाढत होती या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणता काळ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील एसटी बस सर्वांना परिचित आहे. तर यात एसटी हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? एसटी हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एसटी म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम पुढीलपैकी कोणत्या देशाने बहाल केला होता? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम पुढीलपैकी कोणत्या देशाने बहाल केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी पुढीलपैकी कोणता आहे? भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉल्फिन गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 47 भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आचार्य कृपलानी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 बांधकाम क्षेत्र कृषी क्षेत्र यामधील जेसीबी नावाचे यंत्र आपण वापरतो. तर जेसीबी म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर काय होईल? जेसीबी म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जोसेफ सिरियल बॉम्बस्फोट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पोलीस खाते पुढीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? पोलीस खाते पुढीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राज्य सूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 रामाकडे 1 रुपये 2 रुपये आणि 5 रुपयाची समान नाणी असून एकूण रक्कम 40 रुपये आहे. तर रामाजवळ एकूण किती नाणी आहेत? रामाकडे 1 रुपया 2 रुपये आणि 5 रुपयाची समान नाणी असून त्याच्याकडे एकूण 40 रुपये रक्कम आहे. तर रामाजवळ एकूण किती नाणी आहेत? आपण नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे रामाजवळ एकूण किती नाणी आहेत ते.